एकूण शेतकऱ्यांच्या स्फोटानंतर मुंबई अस्थिर झाली होती. दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अरुण गवळी यांसारख्या गुन्हेगारांची दहशत होती. पण त्यांना भाजप सेनेचे सरकार आले म्हणून ते गृहमंत्री झाले आणि त्यांनी मुंबई पोलिसांना फ्री हेड दिला. विजय साळसकर यांसारख्या पोलिसांना बळ दिलं. मुंबईच्या हल्ल्यात पुन्हा एकदा गोळ्यांचे आवाज वाढले, रक्त वाहू लागलं. पण यावेळी सामान्य माणसांचे नाही तर गुन्हेगारांचे शार्पशूटर असं एन्काउंटर स्पेशालिस्ट तयार झाले. या घटनांवर कित्येक सिनेमे निघाले. सगळ्यांनी पोलिसांना हिरो म्हणून दाखवलं. पण त्यांना ताकद देणारे नेते होते. गोपीनाथ मुंडे. राज्यातली संघटित गुन्हेगारी त्यांनी संपवून टाकली. भ्रष्ट झालेल्या सिस्टमला त्यांनी क्लीन केलं. पण इथपर्यंत येणं सोपं नव्हतं. या नेत्याला कसलाही राजकीय वारसा नव्हता. नाथ या छोट्याशा गावी गरीब शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील पांडुरंगराव यांचं निधन झालं तेव्हा गोपीनाथराव फक्त 20 वर्षांचे होते. आमचं शिक्षण सुरू होतं. वडिलांच्या जाण्याने घराची जबाबदारी त्यांच्यावर आली. तरी या सगळ्यातही ते आणीबाणी विरोधात लढले आणि जेलमध्ये 3 वर्ष त्यांनी काढली आणि बाहेर येऊन ओबीसी वर्गासाठी त्यांनी मोठं काम केलं. त्यांचा आवाज बनले. यातूनच महाराष्ट्राला सर्वसामान्यांसाठी लढणारा एक लोकनेता मिळाला. आज बीजेपीला जे मोठं बहुमत मिळतं याचा पाया तयार करण्याचं काम त्यावेळी मुंडे यांनी केलं होतं. जेव्हा मुख्यमंत्री बनण्याची वेळ आली तेव्हा मात्र त्यांचा दुर्दैवी अपघात झाला. ते इथपर्यंत कसे पोहोचले, त्यांनी केलेले फारसे फेमस नसलेले काम आणि त्यांचा अपघात नेमका कसा झाला हे आज सगळं आपण या व्हिडिओत सविस्तर पाहणार आहोत. मुंडे यांचा शब्द महाराष्ट्र भाजपमध्ये अंतिम मानला जायचा. पण इथपर्यंत पोहोचणं सोपा नव्हता. या संघर्षात सगळ्यात मोठा वाद झाला तो त्यांचा आणि नितीन गडकरी यांचा. गोष्टी एवढ्या बिघडल्या होत्या की मुंडे यांनी चक्क राजीनामा दिला होता. भाजपाच्या दिल्लीतल्या नेतृत्वाला आणि नितीन गडकरी यांच्या गटाला गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या ताकदीच्या आणि जनाधार याच्या जोरावर अक्षरशः दुखावलं होतं. ही गोष्ट आहे प्रमोद महाजन यांच्या निधनानंतरची. महाजन यांच्या निधनानंतर नितीन गडकरी यांना केंद्रात बळ मिळालं. भाजपाचा महाराष्ट्रातला चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाऊ लागलं. त्यामुळे राज्यातल्या भाजपमध्ये 2 गट पडले होते. एक गट नितीन गडकरी आणि दुसरा देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे यांच्यासारखे नेते असलेल्या गोपीनाथ मुंडे यांचा. त्यामुळेच गडकरींनी मुंडे समर्थकांच्या नेत्याच्या जागी आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लावायला सुरुवात केली. यातूनच अंतर्गत खटके उडायला सुरुवात झाली. मुद्दाम डावललं जात असल्यामुळे मुंडे नाराज होऊ लागले. अशातच 2008 मध्ये मुंबई शहराच्या अध्यक्षपदाची निवडणूक लागली. त्यावेळी गडकरी हे प्रदेशाध्यक्ष होते. मुंबईच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मधू चव्हाण यांचं नाव चर्चेत होतं. मधू चव्हाण हे मुंडे यांचे समर्थक होते. पण ऐनवेळी ते गडकरींच्या गटात सामील झाले आणि अध्यक्षपदाची माळ त्यांनी आपल्या गळ्यात पाडून घेतली. खरं तर महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांचा शब्द हा अंतिम मानला जायचा. पण गडकरींनी प्रदेशाध्यक्ष म्हणून आपले अधिकार वापरून चव्हाण यांना त्या पदावर बसवलं आणि इथेच वादाचा भडका उडाला. पक्षात लोकशाही राहिलेली नाही आणि काही लोक पक्षाला आपली जहागीर समजतात असा आरोप करत मुंडे यांनी आपल्याकडे असलेल्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला. मुंडे यांनी राजीनामा देताच त्यांचे समर्थक देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे यांच्यासह अनेकांनी आपले राजीनामे दिले. समर्थक रस्त्यावर उतरले. फक्त नेतेच नाही तर जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि हजारो कार्यकर्त्यांनी मुंडे यांच्या समर्थनार्थ आपल्या पदांचे राजीनामे द्यायला सुरुवात केली. बीड, लातूर, परभणी आणि मुंबईतल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. भाजपमध्ये मोठी फूट पडते की काय अशी भीती निर्माण झाली. कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी निदर्शनं केली. गोपीनाथ मुंडे आगे बढोच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. सुरुवातीला दिल्लीतल्या नेत्यांना म्हणजे लालकृष्ण अडवाणी आणि राजनाथ सिंह यांना वाटलं की हा स्थानिक वाद असेल. पण जेव्हा राजीनाम्याची लाट ही दिल्लीपर्यंत पोहोचली तेव्हा एका माणसाचे धाबे दणाणले. त्यांना जाणीव झाली की महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे शिवाय भाजपला भविष्य नाहीये. जर मुंडे यांनी वेगळा विचार केला तर भाजपचं महाराष्ट्रातलं अस्तित्व धोक्यात येईल. दिल्लीतून मुंडे यांना तातडीने बोलावणं धाडलं गेलं. अडवाणींच्या निवासस्थानी बैठका झाल्या. मुंडे यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. अखेर हायकमांडला नमतं घ्यावं लागलं म्हणून त्यांच्या अटी मान्य करण्यात आल्या. पक्षांतर्गत निवडणुकांमध्ये आणि उमेदवारी वाटपात मुंडे यांचा शब्द अंतिम राहील असं आश्वासन त्यांना देण्यात आलं. तेव्हापासूनच राज्यात मुंडे यांचा शब्द हा अंतिम मानला जाण्याची प्रथा सुरू झाली. मुंडे यांनी एक घोटाळा उघड केला. काँग्रेसची सत्ता पटवली आणि उपमुख्यमंत्री कसे झाले याचा किस्सा जरा डिटेल समजावून घेऊ.
एकूण 22 साल होतं. विधानसभा निवडणुका जवळ येत होत्या. गोपीनाथ मुंडे यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. सगळ्या महाराष्ट्रभर संघर्ष यात्रा काढली. मुंडे यांनी 150पेक्षा जास्त सभा घेतल्या. हजारो लाखोच्या संख्येने लोक त्यांची भाषणं ऐकायला यायचे. या यात्रेचा इम्पॅक्ट एवढा मोठा झाला की गोपीनाथ मुंडे यांना एका स्थानिक नेत्यापासून राज्यस्तरीय नेता या यात्रेने बनवलं. सगळ्या महाराष्ट्रात त्यांचं नाव घेतलं जाऊ लागलं. भाजप शिवसेना युतीला जनतेचा विश्वास मिळाला. दुसरीकडे काँग्रेस सरकारच्या काळात म्हणजेच 1990च्या सुमारास शरद पवार मुख्यमंत्री असताना अमेरिकेच्या एनरॉन कंपनीशी दाभोळ वीज प्रकल्पाचा करार झाला होता. अमेरिकन ऊर्जा कंपनी एनरॉन आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांच्यात झालेला हा करार महाराष्ट्राला अत्यंत महाग पडणार होता. त्यांना कडून मिळणारी वीज ही देशांतर्गत उत्पादनपेक्षा 4 पटीने महाग असल्याचा अंदाज होता. त्यामुळे काँग्रेस सरकारने केलेला हा करार जनतेवर वीज बिलाचा बोजा पडणार होता. यावरून प्रचंड वाद होत होता. यावेळी गोपीनाथ मुंडे हे विरोधी पक्ष नेते होते. त्यांची गुहागरमध्ये सभा होती. या सभेत त्यांनी आमच्या हातात सत्ता द्या, सत्तेत आलो तर एनरॉन कराराला अरबी समुद्रात फेकून देऊ अशी घोषणा त्यांनी केली. हे वाक्य महाराष्ट्रात प्रसिद्ध झालं. लोकांनी डोक्यावर घेतलं. मुंडे यांची घोषणा, त्यांनी काढलेली संघर्ष यात्रा आणि पक्षाने केलेले काम यामुळे 1955 मध्ये भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार सत्तेत आलं. शिवसेनेचे मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाले आणि गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री झाले. सत्तेवर येताच त्यांची फाईल त्यांच्या टेबलावर आली. एनरॉन म्हणजे जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपन्यांपैकी एक. त्यात महाराष्ट्रात या करारावरून खटके उडत होते. अशा वेळी अमेरिकेचं सरकार, ब्रिटनची राजकारणी, जागतिक बँक सगळेच इंग्लंडच्या बाजूने होते. त्यामुळे महाराष्ट्रावर दबाव येत होता. प्रकल्प रद्द करू नका अशी मागणी होत होती. पण ऐकतात ते गोपीनाथ मुंडे कसले. गोपीनाथ मुंडे यांनी मुंडे समिती स्थापन केली. सगळ्या करारांचा तपशीलवार आढावा घेतला. हजारो पानांचे दस्तऐवज तपासून काढले आणि एक कठोर अहवाल तयार केला, ज्यात एनरॉनचा करार महाराष्ट्राला परवडणारा नाहीये हे स्पष्ट केलं. शेवटी प्रकल्प थांबवला गेला. मधला काही काळ गेला. काही काळाने पुन्हा वाटाघाटी झाली. जनतेचे हित सर्वतोपरी ठेवण्यात आलं आणि नव्याने अटी घालून हा करार करण्यात आला. हे ऐकायला जरी सोपं वाटत असलं तरी मुंडेसाठी उपमुख्यमंत्री होणं एवढं सोपं नव्हतं. सगळ्यात पहिलं आव्हान होतं ते म्हणजे महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेची युती घडवून आणणं. दोन्ही पक्षांची विचारसरणी, त्यांचे मतदार आणि त्यांचे नेते यांच्यामध्ये खूप फरक होता. पण गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन या जोडगोळीने बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चांगले संबंध ठेवले. मुंडे महाजन यांना ब्रिज मेकर म्हटलं जायचं. दोन पक्षांमध्ये असलेले वादविवाद आणि मतभेद हे बाजूला करून युती घडवून आणण्यात आणि बाळासाहेबांशी जिव्हाळ्याचे संबंध बनवण्यात या जोडीचा मोठा वाटा होता. गोपीनाथ मुंडे यांचं लग्न प्रमोद महाजन यांच्या बहिणीशी झालेलं होतं. याच्याशी संबंधित एक किस्सा आहे. हे दोघेही अंबेजोगाईमध्ये बीकॉमचा शिक्षण घेत होते. याच काळात कॉलेजमध्ये प्रमोद महाजन यांच्याशी त्यांची मैत्री झाली. हे दोघेही एस.बी.पी. मध्ये एकत्र काम करायचे. या कामाच्या निमित्ताने मुंडे यांचं महाजन यांच्या घरी सतत येणं जाणं असायचं. मैत्री आणखी घट्ट होऊ लागली. त्यानंतर मुंडे पुढच्या शिक्षणासाठी पुण्यात आले. योगायोगाने प्रमोद महाजन यांची बहीण प्रज्ञा महाजन याही त्यावेळी पुण्यातच शिक्षण घेत होत्या. त्या काळात मुंडे आणि प्रज्ञा महाजन यांची भेट झाली. दोघांनाही एकमेकांचे स्वभाव आवडले, म्हणून त्यांचा साधेपणा आणि कामाप्रती असलेली निष्ठा प्रज्ञा यांच्या मनाला भावली होती. मुंडे आणि प्रज्ञा यांच्या मनात एकमेकांबद्दल भावना होत्या, पण त्या काळात अशा गोष्टी उघडपणे सांगणं सोपं नव्हतं. ही बाब जेव्हा प्रमोद महाजन यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी दोघांचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. पण या लग्नाला सगळ्यात मोठा अडथळा होता तो म्हणजे जातीचा. गोपीनाथ मुंडे हे वंजारी समाजातले होते, तर महाजन कुटुंब हे ब्राह्मण समाजातले. त्या काळात आंतरजातीय विवाहांना समाजात सहजासहजी मान्यता मिळत नव्हती. मुंडे यांच्या घरून सुरुवातीला या लग्नाला थोडा विरोध झाला होता, पण सगळा विरोध झुगारून अखेर 21 मीटर 19 रोजी गोपीनाथ मुंडे आणि प्रज्ञा महाजन यांचा विवाह झाला. विशेष म्हणजे या लग्नात प्रमोद महाजन यांनी स्वतः पुढाकार घेतला होता. लग्नानंतर प्रज्ञा मुंडे यांनी मुंडेच्या राजकीय प्रवासात सावलीसारखी साथ दिली. मुंडे जेव्हा संघर्षाच्या काळात घराबाहेर असायचे तेव्हा मुलांचं शिक्षण आणि घरची सगळी जबाबदारी ही प्रज्ञा त्यांनी सांभाळली. पण मुंडे यांना खरा धक्का बसला तो 2000
6 मध्ये प्रमोद महाजन यांना त्यांच्याच भावाने म्हणजे प्रवीण महाजन यांनी गोळ्या घालून त्यांची हत्या केली. गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. प्रमोद महाजन म्हणजे फक्त त्यांचे मेहुणे नव्हते तर ते त्यांचे जिगरी दोस्त होते. राजकारणातले मार्गदर्शकही होते. त्यांच्या जाण्याने गोपीनाथ मुंडे एकटे पडले. पण त्यांनी स्वतःला सावरलं आणि दोघांची मैत्री अविरत ठेवण्यासाठी महाजन यांच्या मुलीला म्हणजे पूनम महाजन यांना राजकारणात आणण्याचा घाट मुंडे यांनीच घातला. त्यांनी मेहुणे याची जबाबदारी स्वीकारली, कुटुंबाला आधार दिला. पूनम यांना राजकारणात आणल्यानंतर मुंडे आणि महाजन वरळीमध्ये एकाच इमारतीत एकमेकांचे शेजारी राहत होते. मुंडे महाजन ही जोडी महाराष्ट्रातल्या राजकारणाचे एक अविभाज्य अंग होती. जशी प्रमोद महाजन आणि मुंडे यांची जोडी होती त्यापेक्षा भारी मुंडे आणि विलासराव देशमुख यांची मैत्री गाजली होती. कॉलेजला असताना त्यांच्या मैत्रीचा एक मजेशीर किस्सा मुंडे नेहमी सांगायचे. 1967 साली ते कॉलेजात आले तेव्हा विलासराव देशमुख त्यांचे सिनियर होते. विलासराव दिसायला देखणे एका अर्थाने नशीबवान होते, कारण ते पुण्यात शिकत होते, तर मुंडे हे अंबाजोगाईत शिकत होते. विलासराव देशमुख हे सिनियर होते. याचं कारण म्हणजे मुंडे हे एका वर्गात 2 वर्ष राहिले होते. जेव्हा त्यांना विचारलं गेलं की असं का झालं, तेव्हा ते मिश्किलपणे म्हणाले, मी पाया मजबूत करण्यासाठी एका वर्गात 2 वेळा राहिलो आहे. त्यांच्या या हजरजबाबीपणामुळे समोरच्याला हसून दाद द्यायचे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना मुंडे यांनी स्वतः हे कबूल केलं होतं. एका कार्यक्रमात विलासराव आणि मुंडे हे एकत्र आले होते. तेव्हा विलासरावांनी त्यांना गमतीने विचारलं होतं की मुंडे साहेब तुम्ही आमच्या पक्षात येणार का? यावर मुंडे साहेबांनी त्यांना तात्काळ उत्तर दिलं, तुम्हीच आमच्याकडे घ्या. ही त्यांच्यातल्या मैत्रीची अनोखी बाजू होती. आणखी एक मजेशीर गोष्ट आहे. मुंडे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की विलासराव हे सायन्सचे विद्यार्थी होते आणि मी कॉमर्सचा विद्यार्थी होतो. त्यावेळी कॉमर्समध्ये फक्त मुलंच असायचे. तरीही मी जमवलं. तुम्हीही जमवा. तुमच्यासाठी हे काही कठीण नाहीये. मुंडे यांच्या या एका वाक्याने एकच हशा पिकला होता. मुंडे यांचा प्रेमविवाह झाला होता आणि यावरूनच हा विषय जरा जास्तच रंगला होता. मुंडे आणि विलासराव यांच्या मैत्रीचे असे अनेक किस्से आहेत. एक किस्सा असा आहे ज्यावेळी दोघांमध्ये दुरावा आला होता. अगदी बोलणंही बंद झालं होतं. ज्येष्ठ भाजप नेते पाशा पटेल यांनी याबाबतची एक आठवण सांगितली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार गोपीनाथ मुंडे जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले तेव्हा विलासराव देशमुखांनी त्यांना लातूरमध्ये बोलावून त्यांचा भव्य सत्कार केला होता. विलासरावांच्या दिलदारपणा यांचं हे उदाहरण होतं. तेव्हा परळी विधानसभा मतदारसंघात लातूर तालुक्यातले अनेक गावं होते. त्या सगळ्या गावांवर विलासराव देशमुख यांचं वर्चस्व होतं. या सगळ्या गावातल्या मराठा समाजाच्या लोकांना विलासराव देशमुख हे गोपीनाथ मुंडे यांचं काम करायला सांगायचे आणि त्यांना निवडून आणायचे. पण घरात जसं भांड्याला भांडं लागतं तसे मैत्रीमध्ये मतभेद होतात. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे या दोघांमध्येही वितुष्ट आलं होतं. अगदी अबोला झाला होता. त्याचं झालं असं की बीड जिल्हा बँक ही मुंडे यांच्या राजकारणाचा कणा होती. विलासराव देशमुख त्यावेळी मुख्यमंत्री होते. राजकारणात आपल्या प्रतिस्पर्ध्याला शह देण्यासाठी विलासरावांनी बीडच्या स्थानिक राजकारणात विशेषतः मुंडे विरोधकांना बळ द्यायला सुरुवात केली होती. पण मुंडे यांचा आरोप होता की विलासराव देशमुख मुख्यमंत्री पदाचा वापर करून बीड जिल्हा बँकेच्या कारभारात हस्तक्षेप करतात आणि चौकशा लावून मुंडे समर्थकांची कोरडी करतात. विलासरावांनी मुंडे यांच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावल्यामुळे मुंडे साहेब हे कमालीचे संतप्त झाले होते. तेव्हा दोघेही एकाच इमारतीत राहायचे. विलासराव हे 6व्या मजल्यावर आणि मुंडे हे 11व्या मजल्यावर मित्र असूनही जेव्हा राजकीय संघर्षाने टोक गाठलं तेव्हा दोघांमध्येही संवाद पूर्णपणे बंद झाला. पाशा पटेल हे दोघांचे अत्यंत जवळचे मित्र. मैत्रीत पडलेली ही दरी त्यांना पाहावत नव्हती. त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पाशा पटेल मुद्द्यांकडे जायचे तेव्हा मुंडे म्हणायचे की विलासरावांनी माझ्या जिल्ह्यात हस्तक्षेप का केला? मग पाशा पटेल खाली विलासरावांचे कडे जायचे. तेव्हा विलासराव आपली राजकीय भूमिका मांडायचे. पाशा पटेल यांच्या सांगण्यानुसार दोघांचाही इगो आडवा येत होता. पण शेवटी वर खाली करत ही शिष्टाई यशस्वी झाली आणि एका रात्री दोघांची 10 ते 12 वेळा भेट होऊन हा अबोला मिटला असा किस्सा पाशा पटेल यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितला आहे. आता मुंडे यांचा राजकीय प्रवास पाहूया. 1911 आली ते भाजपच्या युवा आघाडीचे प्रमुख झाले. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष झाले. याच साली सुरू झाला त्यांचा विधानसभेतील प्रवास.
2021 आधीच त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली. बीड जिल्ह्यातल्या रेणापूर मतदारसंघातून ही निवडणूक झाली होती तेव्हा ते जिंकले होते. पुढे पहिला ते हरले, पण हार पचवली आणि 2390ला ते परत जिंकले. त्यानंतर त्यांनी मागे वळून कधीच पाहिलं नाही. 1955, 2000 आणि 2005 सलग 5 वेळा विजय मिळवत ते विधानसभेचे आमदार झाले. ज्यावेळी 2014 साली महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार आलं तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री झाले आणि गोपीनाथ मुंडे हे विरोधी पक्षनेते झाले. पण त्यावेळी शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्र होतं. त्यांच्याशी टक्कर घेणं म्हणजे भिंतीवर डोकं आपटलं असं अनेकांना वाटायचं. पण गोपीनाथ मुंडे घाबरले नाहीत. उलट त्यांनी पवार सरकारवर इतक्या आक्रमकपणे प्रहार केला की पवारांनाही अस्वस्थ व्हावं लागलं. राजकारण आणि गुन्हेगारी यांचा संबंध उघड करणं, बांधकाम व्यावसायिकांची असलेले संशयास्पद संबंध, जमीन घोटाळे या सगळ्या मुद्द्यांवर मुंडे सभागृहात आणि रस्त्यावर आवाज उठवत राहिले. यातूनच पुढे संघर्षयात्रा काढली आणि 2014 मध्ये काँग्रेसचं सरकार त्यांनी उलथवून टाकलं. 1999 नंतर भाजप शिवसेना सत्तेबाहेर गेली. मुंडे पुन्हा विरोधी पक्षात गेले. पण त्यांनी आपलं काम सोडलं नाही. ओबीसींचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठवाड्याचे प्रश्न ते सतत मांडत राहिले. पण सत्तेसाठी ते कधीही आकडेमोड करत नव्हते. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी एका सभेदरम्यान दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची एक आठवण सांगितली. उद्धव ठाकरे म्हणाले, संभाजीनगरच्या विषयावर बोलण्यासाठी एकदा गोपीनाथ मुंडे घरी आले होते. तेव्हा त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आम्हाला महापौरपद द्या अशी त्यांनी मागणी केली होती. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी एका क्षणात होकार दिला होता. ते कागदावर आकडेमोड करत बसले नाहीत की आमचे नगरसेवक किती, तुमचे नगरसेवक किती वगैरे असं म्हणत बसले नाहीत, तर एका क्षणात त्यांनी महापौरपद दिलं होतं असा किस्सा ठाकरे यांनी सांगितला होता. 2009 साली गोपीनाथ मुंडे यांनी लोकसभा निवडणूक लढवली. बीड मतदारसंघातून. खरं तर बीड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रभाव असलेला बीड जिल्हा होता. त्यात धनंजय मुंडे यांनी बंड केलं होतं. ते पवारांच्या राष्ट्रवादीत सामील झाले होते. अशा काळात गोपीनाथ मुंडे हे भाजपच्या तिकिटावर बीडमधून उभे होते. शरद पवारांनी मोठा जोर लावला. पण मुंडे जिंकले. लोकसभेत पोहोचले. दिल्लीत ते विरोधी पक्षाचे उपनेते बनले. राज्यसभेत लोकसभेत त्यांचं भाषण म्हणजे एक संवाद असायचा. शेतकऱ्यांचं कर्ज, ग्रामीण विकास, ओबीसींचे आरक्षण यावर ते तावातावाने बोलायचे. विशेष म्हणजे 2011च्या ओबीसी जनगणनेत देखील मुंडे यांचा मोठा वाटा होता. त्यावेळी छगन भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे हे एकत्र आले होते. त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसी जनगणना व्हावी यासाठी संसदेत मुद्दा उचलून धरला होता. खरं तर भाजपच्या काही लोकांना मुंडे यांची भूमिका पटली नव्हती आणि ते विरोधात जाऊन आवाज उठवत होते. जशी जशी जनगणना जवळ येऊ लागली होती तसा काँग्रेस सरकारवरचा दबावही वाढत होता. शेवटी या दबावामुळे केंद्र सरकारने ओबीसींची जनगणना करण्याची मागणी मान्य केली. पुढे 2014 साली ते बीडमधून पुन्हा जिंकले. तब्बल 1,40,000 मतांच्या फरकाने हा विक्रमी विजय होता. देशात मोदी लाट होती, पण मुंडे स्वतःच्या बळावर जिंकले होते. 26 मे 2014 नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. भाजपाला देशात प्रचंड बहुमत मिळालं. त्या शपथविधी सोहळ्यात गोपीनाथ मुंडे यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. ग्रामविकास, पंचायतराज आणि पिण्याचे पाणी आणि स्वच्छता या मंत्रालयाचे ते मंत्री झाले. हे त्यांच्या आयुष्यातलं एक मोठं स्वप्न होतं. त्यामुळे आता लोकांना वाटत होतं की हा माणूस खरोखरच सर्वसामान्यांसाठी काहीतरी मोठा करेल. पण नियतीला काय मंजूर होतं हे कुणालाही माहीत नव्हतं. मुंडे यांच्या शपथविधीला जेमतेम 8 दिवस झाले होते. 3 जून 2200च्या पहाटे 6 वाजता गोपीनाथ मुंडे दिल्लीच्या त्यांच्या राहत्या घरातून विमानतळाकडे निघाले होते. महाराष्ट्रात एका कामासाठी त्यांना जायचं होतं. पण दिल्लीतल्या सफदरजंग रोड आणि पृथ्वीराज रोडच्या चौकात एका वेगाने येणाऱ्या कॅबने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. गोपीनाथ मुंडे जखमी झाले. त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात नेलं गेलं. सकाळी 7:20 झाले होते आणि काळजात धस करणारी बातमी आली. गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं. महाराष्ट्र हादरला. देश शोकसागरात बुडाला. एका क्षणात एक महायुद्ध संपलं. त्यानंतर परळी वैजनाथला त्यांचं पार्थिव आणलं गेलं. 4 जून 2014 रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.
यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कार अशी त्यांची तुलना होत होती. इतकी माणसं जमली होती. अलोट असा जनसागर परळीत उसळला होता. दूरवरच्या गावावरून माणसं आली होती. शेतकरी, कामगार, ओबीसी, तरुण, वृद्ध अशा प्रत्येकाच्या डोळ्यात पाण्याचा महापूर होता. आणि त्या गर्दीत पंकजा मुंडे यांनी वडिलांना मुखाग्नी दिला. पण मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. काही लोकांनी सरकारी वाहनांवर दगडफेक केली होती. त्यानंतर मुंडे यांच्या अपघाताची सीबीआय चौकशीची मागणीही झाली होती. त्यांच्या मृत्यूच्या मागे मोठे षडयंत्र असल्याचा दावा किंवा आरोप केले जाऊ लागले होते. जेमतेम 8 दिवस त्यांनी केंद्रात काम केलं. त्यांना आणखी वेळ मिळाला असता तर महाराष्ट्राचं राजकारण, ग्रामीण भारताचं चित्र वेगळं असतं. महाराष्ट्राचे ते पहिले ओबीसी मुख्यमंत्री झाले असते. त्यावेळी अशा चर्चा होत होत्या की 2014ला महाराष्ट्रात भाजपचं सरकार आलं असतं तर गोपीनाथ मुंडे हे मुख्यमंत्री झाले असते हे अनेकांना वाटत होतं. पण नियतीला हे मान्य नव्हतं. मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा यांनी वडिलांचा वारसा चालवला. 2014ला परळीमधून त्या विधानसभेत निवडून आल्या. दुसरी मुलगी प्रीतम मुंडे या वडिलांच्या रिक्त झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या. तर तिसरी मुलगी यशश्री यादेखील बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात आल्या. गोपीनाथ मुंडे यांनी एकट्याने महाराष्ट्रात भाजपचा डोलारा उभा केला होता. आज भाजप महाराष्ट्रात जो काही आहे त्याचा पाया मुंडे महाजन या जोडीने घातलेला आहे. भाजपचा DNA हा ओबीसींचा आहे असं म्हटलं जातं. त्यामागे मोठा वाटा हा गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजनांचा आहे. आजही महाराष्ट्रात त्यांनी केलेल्या ओबीसी संघटनांचा फायदा हा बीजेपीला होतोय. अशाच महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या नेत्यांची आम्ही ही सिरीज सुरू केलीये. स्क्रीनवर अशाच नेत्यांचे व्हिडिओ तुम्हाला दिसत असतील ते तुम्ही पाहू शकता. आम्ही खाली लिंकही टाकू. आमचे व्हिडिओ मिस सोडू नये. त्यांचं नोटिफिकेशन यावं यासाठी बेल आयकॉन दाबा आणि पाहत रहा. सरकारनामा.